चला आपण आज अंड्याचा रस्सा बनवूया। त्याच्यासाठी पळीवर तेल ओतून घ्यायचं, थोडे जिरे टाकून घेऊया, खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते मिक्स हे भाजून घेऊया त्यात। आज आपण गावरान अंड्याची भाजी करणार आहोत। आपली खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट भाजत आली आहे, त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, आता ही घरचा मसाला टाकलेला आहे। आता आपण गरम मसाला टाकणार आहे, हे जरा मिक्स करून भाजून घेऊया। नंतर आपण त्यामध्ये टमाट्याची प्युरी करून ठेवलेली ती टाकूया। आपण टमाट्याची प्युरी टाकूया, चांगलं भाजून घेऊया। चला आता जेवायला या, जेवण करून घेऊया आपण मस्तपैकी। चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता।